तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता राजकीय वर्तुळामधून एक मोठी बातमी आहे, कारण ऑपरेशन धनुष्यबाण आणि ऑपरेशन टायगरच्या नावाखाली शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का देण्याची तयारी करते आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण रंगणार आहे अशी चर्चा एकीकडे सुरू झाली आहे, तर दावोस दौऱ्यावरून परतल्यावरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रणशिंग फुंकत मोठा दावा सुद्धा केलाय। ऑपरेशन धनुष्यबाणची सुरुवात रत्नागिरीमधून आज होती आहे। या ऑपरेशनमध्ये शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 5 तर ठाकरेंचे 3 खासदार आणि 10 माजी आमदार शिवसेनेमध्ये येणार असल्याचं उदय सामंतांनी सांगितलं। आज उदय सामंत रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत। माजी तालुका मंत्री, सभापती, तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेशही होणार आहेत। रत्नागिरीमधले 500 ते 600 पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। इतर कोणी बडे नेते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार नाहीत अशी सध्याची माहिती आहे। तर एक मोठी घडामोड आपण बघतोय, ऑपरेशन धनुष्यबाण आणि ऑपरेशन टायगर याच्या नावाखाली आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमधून जोरदार इन्कमिंग होणार आहे। आणि आगामी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधीच आता ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का हा असू शकतो, एक मोठा दावा सुद्धा उदय सामंत यांनी केलेला आहे। अमोल मोरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। अमोल, एक मोठी बातमी, कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का असू शकतो आणि मोठं खिंडार पडू शकतं। यामुळे स्वाभाविक आहे, कारण की जे माजी आमदार तुम्ही उल्लेख केलात त्याप्रमाणे काही खासदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील, अर्थात यांनी जे राज्यभरातले असू शकतात, यांनी कदाचित वरच्या लेवलला काही प्रयत्न केलेले असू शकतात पक्षप्रवेशाचे, पण आपण आजच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलणं गरजेचं आहे। कारण की आज जो पक्षप्रवेश होतोय त्यामध्ये साधारणपणे तालुका किंवा जिल्हा पातळीवरती ज्या पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे किंवा कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे ते पदाधिकारी कार्यकर्ते उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजता रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाट्यगृह आहे। आता नाट्यगृहामध्ये हा साधारणपणे 12च्या दरम्यान पक्षप्रवेश सोहळा जो संपन्न होणार आहे। आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे 500 ते 600 पदाधिकारी किंवा काही कार्यकर्ते जे आहेत ते यावेळेला शिवसेनेचं शिवधनुष्यबाण जे आहे ते हातामध्ये घेतील आणि स्वाभाविकपणे ठाकरेंना हा एक मोठा धक्काच मानावा लागेल। आणि जर पण मागच्या काही दिवसांमध्ये जर का घोडदौड पाहिली ठाकरे शिवसेनेची, म्हणजे विधानसभेच्या पराभवानंतर, तर अशा अनेक पदाधिकारी जे आहेत ते राजापूर असेल, लांजा असतील किंवा जिल्ह्यातल्या इतर भागांमध्ये सध्या शिवसेनेमध्ये दाखल होतात, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। आणि आजचा हा पक्षप्रवेश संख्येनं मोठा आहे। अगदी किरण सामंत असतील यांच्यावर देखील विश्वास ठेवून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजापूर, लांजा या ठिकाणी देखील पक्षप्रवेश केलेला आहे। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आगामी आहेत त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का म्हणावा लागेल। आणि यामिनी एक फक्त गोष्ट गमतीची सांगतो, जी कोकणातल्या राजकारणामध्ये चर्चेली जाते, कारण की जे पदाधिकारी किंवा जे आता कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत येत आहेत त्यांनी विधानसभेमध्ये खरंच अगदी मनापासून पक्षाचं काम केलं का अशी चर्चा किंवा असे प्रश्न जे आहेत नाक्या नाक्यावरती विचारले जातात। कारण की राजकारण जे आहे ते कोणत्या लेवलला असेल किंवा कशा पद्धतीने खेळलं जाईल याचा काही अंदाज बांधता येत नाही अशी चर्चा सध्या सर्वसामान्यांमध्ये होते। त्यामुळे निष्ठा किंवा निष्ठेची ज्या गोष्टी केल्या गेल्या किंवा ज्या सांगितल्या गेल्या त्या खरंच कितपत होत्या किंवा त्या लोकांना दाखवण्यासाठी होत्या का, असे वेगवेगळे प्रश्न सध्याच्या घडले तरी आपल्याला कोकणात पाहायला मिळतात। पण एक गोष्ट आहे की उदय सामंत यांनी मात्र हा मोठा धक्का जो आहे तो उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे असं आपण स्वाभाविकपणे म्हणू शकतो। यामिनी, अगदी अमोल, धन्यवाद या माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।